तुटणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. तर त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पोहोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील. आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही. मग आता या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की थांबेल. आम्ही त्यांना बजेटच दाखवलं. अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला. गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3,000 कोटींचं वाटप झालं आणि 3,000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे. आणि मगाशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली. 5.5 लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सेटिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. कारण आपल्यासाठी आम्ही थोडे नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे. राष्ट्रीय योजना केली आहे. पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने या 1,500चे पावणे 2,000 होतील. आणखी ताकद वाढली 2,000 होतील. आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील किंवा 3,000पेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे. इथं दानत लागते, इथं देणारे हात लागतात, घेणारे नाही. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही.